एज्युनेस्ट प्ले अँड ॲक्टिव्हिटी सेंटर अँड डे केअर विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावर्षी कृष्णमय आनंदोत्सव या आकर्षक थीमवर अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे SPM शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कोळी, संस्थेच्या संचालिका मैथिली कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण मेरा सुपरस्टार या गाण्यावर निरागस नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी अच्युतम केशवम आणि छोटी छोटी गैया या भक्तिमय सादरीकरणातून गोकुळाचे रम्य दर्शन घडवले. LKGच्या विद्यार्थ्यांनी छोडो कल की बातें आणि जगमे सुंदर है दो नाम या गीतांवर आकर्षक सादरीकरण केले. UKGच्या विद्यार्थ्यांनी गोविंद बोलो हरी गोपाल बोलो म्हणत संपूर्ण सभागृह भक्तिरसात रंगवले. तनिष आणि श्रीवंश यांनी कृष्णाच्या बाललीलांवर आधारित नाटिका सादर करून टाळ्यांचा कडकडाट मिळवला. कालिया मर्दन आणि कान्हा सोजा या विषयांवरील भरतनाट्यम नृत्यांनी कार्यक्रमात सांस्कृतिक समृद्धीची झलक दाखवली. डे केअरच्या विद्यार्थ्यांनी वो हे अलबेला आणि चक्रधारी गिरीधारी या गीतांवर रंगतदार सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख अतिथी SPM शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कोळी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले. संगीता कोळी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांच्या समोर पालकांचे वागणे कसे असावे, मोबाईलचा वापर कधी कसा करावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेच्या संस्थापिका मैथिली कुलकर्णी यांनी अनुभव कथन करत कोळी मॅडमच्या विचारांशी सहमती व्यक्त केली. डे केअरच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन भरवणारे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणारे हे एकमेव डे केअर आहे. संपूर्ण कार्यक्रम पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. जनगणमन आणि जय श्रीकृष्णाच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.